राज्यातील 23 नगरपरिषदा आणि नगरपंचायतीसह विविध जिल्ह्यातील एकूण 143 सदस्य पदांसाठी आज मतदान प्रक्रिया पार पडत आहे। दरम्यान पनवेल महापालिका हद्दीत मतदार यादीतील सर्वात मोठा घोळ समोर आला आहे। इथं एका व्यक्तीला 1-2 नव्हे तर तब्बल 268 मुलं असल्याचं समोर आलं आहे। एवढंच नव्हे तर हे सर्वजण एकाच घरात राहत असल्याचं मतदार यादीतून स्पष्ट होत आहे। हा सगळा घोळ समोर आल्यानंतर शेकापचे माजी नगरसेवक अरविंद म्हात्रे यांनी खळबळजनक दावे केले आहेत। मतदार यादीत आढळलेले हे सर्व मतदार उत्तर प्रदेश आणि मध्य प्रदेशातील असल्याचा दावा त्यांनी केला आहे। या प्रकरणी त्यांनी मुंबई उच्च न्यायालयात याचिका दाखल केल्याची माहिती म्हात्रे यांनी दिली। हा सगळा प्रकार पनवेल महापालिकेच्या हद्दीतील प्रभाग क्रमांक 2 मधील मतदार यादीमध्ये आढळला। इथं एका व्यक्तीला चक्क 268 मुलं असल्याचं उघड झालंय। विशेष म्हणजे ही सर्व 268 मुलांची नावं ही उत्तर प्रदेश आणि मध्य प्रदेशमधील तरुणांची आहे। ही सर्व मुलं हरीश नावाच्या व्यक्तीची असल्याचंही त्यांनी सांगितलं। आपल्या प्रभागात तब्बल 2000हून अधिक बोगस मतदारांची नोंद करण्यात आली आहे असा दावाही त्यांनी केला। सर, तुम्ही न्यायालयात गेलेला आहात 268 बापाची मुलं वोटिंग मध्ये होते, काय नसते? हो, माझ्या पनवेल महानगरपालिका प्रभाग क्रमांक 2 येथील जे मतदार आहेत याच्यामध्ये 2000 मतदान जवळजवळ बोगस आणि दुबार मतदार होते। या मतदारांच्या विरोधात मी पहिले हरकती घेतल्या होत्या, परंतु त्या हरकती आता ज्या नवीन मतदार याद्या आल्यात त्याच्यामध्ये कुठेही बदल झालेला मला काय दिसलं नाही। म्हणून मी पुन्हा याच्यावर अभ्यास करून माझ्या वकील साहेब यांच्याद्वारे मी मुंबई हायकोर्टात याचिका दाखल केलेल्या आहे आणि याला पार्टी निवडणूक अधिकारी आणि पनवेल महानगरपालिकेचे आयुक्त यांच्यावर मी दाखल केलेले आहे। तुम्ही पाहू शकता। पुढे काय सांगितलेलं आहे कोर्टाने? कोर्ट आता सोमवारी मला हे देणार आहे डेट, जो 27 तारखेच्या आत निवडणूक अधिकाऱ्यांनी जाहीर केलेले आहेत का मतदार याद्यामध्ये जे काय फेरबदल असतील किंवा कुठेशी दोष निर्मिती असेल, जिथे बोगस कुठे झालेले असतील, या संदर्भाचं निवडणूक अधिकाऱ्यांनी जी निवडणूक घोषणा करण्यावेळी सांगितलं होतं त्याप्रमाणे 27 तारखेपर्यंत जर बदल झाला नाही माझ्या मतदार यादीमध्ये तर मी सुप्रीम कोर्टामध्ये जाणार आहे।